या महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो, राज्य ठाकरेंचं असेल एवढं नक्की. फक्त मुंबईमध्येच नाही, आम्ही ठाण्यामध्ये पण सत्तेत येणार, आम्ही नाशिकमध्ये पण सत्तेत येणार, आम्ही पुण्यातही सत्तेत येणार. कारण मी पुन्हा सांगतो की ही निवडणूक आता पक्षाची राहिलेली नाही, ही मराठी माणसाने हातात घेतलेली निवडणूक आहे. आणि प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरेंचा ब्रँड टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून मतदान करेलही आणि काढेलही. याला सुरू केलेलं नाहीये. ज्या दिवशी करू ना, त्या दिवशी या महाराष्ट्रात सत्ता कोणाची असो, राज्य ठाकरेंचं असेल एवढं नक्की. असं वाटतं की त्यांनी एक आम्हाला समज दिलेली आहे की जर एखादा दोन भावांमधला वाद मित्र, तुम्ही तर कायमस्वरूपी सहकारी आहेत ना, रोज एका शाखेत बसणारे, एकत्र काम करणारे, एखाद्या आंदोलनामध्ये जेलला गेलेले, एखाद्या आंदोलनामध्ये मदतीसाठी लोकांसाठी उभे राहिलेले, जर 20 वर्ष जुनी जर भांडणं मिटू शकतात, तर तुमच्यातले तर हेवे दावे फार जुने नवीन आहेत, म्हणजे संपणारे आहेत. तुम्हाला असं वाटतं ती आम्हाला समज आहे.